मस्साजोग तालुका केज गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपींचं एकत्रित सीसीटीव्ही फुटेज समोर आलंय। आवादा पवन ऊर्जा कंपनीकडे खंडणी मागितली त्याच दिवशी सर्व आरोपी एकत्रित आल्याचं व्हिडिओमधून स्पष्ट होत आहे। 29 नोव्हेंबर 2024चं सीसीटीव्ही फुटेज असल्याचं सांगितलं जात आहे। या सीसीटीव्हीच्या रूपानं खंडणी प्रकरणातील सर्वात मोठा पुरावा मिळाल्याचं बोललं जात आहे। विष्णू चाटे याच्या केज शहरातील कार्यालयात वाल्मिक कराड आला होता। खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड याने विष्णू चाटे याने आवादा कंपनीच्या व्यवस्थापकाला 2 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप आहे। त्यामुळे खंडणी प्रकरणात हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा समजला जातोय। संबंधित व्हिडिओत वाल्मिक कराड, विष्णू चाटे, सुदर्शन घुले आणि इतर आरोपी एकत्र आल्याचं दिसून येते। दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास हा व्हिडिओ आहे। तर विष्णू चाटे याच्या कार्यालयातील हे सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासात समोर आले। दुपारी 12 वाजता आरोपींनी एकत्र बसून चाटे यांच्या मोबाईलवरून आवादा कंपनीच्या अधिकाऱ्याला फोन करून वाल्मिक अण्णा बोलणार असल्याचं सांगितलं। त्यानंतर त्याच फोनवर खंडणी मागितल्याचा आरोप आहे। पोलीस FIR मध्ये तसाच उल्लेख आहे। दरम्यान या सीसीटीव्ही फुटेजमुळे खंडणी प्रकरणात जामीन मिळण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या वाल्मिक कराड याच्या अडचणीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। वाल्मिक कराड याच्या वतीने विष्णू चाटे याने आवादा कंपनीकडे तब्बल 2 कोटी रुपयांची खंडणी मागितली। कंपनीच्या अधिकाऱ्यांनी नकार दिल्यानंतर विष्णू चाटे आपल्या सहकाऱ्यांना घेऊन आवादा कंपनीत गेला होता। त्यावेळी तेथील सुरक्षा रक्षकाशी त्याचा वाद झाला। हा सुरक्षा रक्षक संतोष देशमुख यांच्या मस्साजोग गावातील होता। त्यामुळे संतोष देशमुख कंपनीत गेले होते आणि त्यांचा विष्णू चाटेसोबत वाद झाला होता। यानंतर 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण करून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती। राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष व पुण्यश्लोक अहिल्या होळकर विद्यापीठ सोलापूर, सिनेट सदस्य, पंचायत समिती सदस्य, युवा नेते माननीय अजिंक्य राणा राजनजी पाटील साहेब आपणास उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा। शुभेच्छुक औंढी विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी औंढी, चेअरमॅन वैशाली दत्तात्रय भुसे, सचिव निरंजन सुरेश पावले, वरकुटे विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी वरकुटे, चेअरमॅन सुधीर औदुंबर बसाटे, सचिव गणेश दिगंबर पावले, औंढी नंबर 2 विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी औंढी नंबर 2, चेअरमॅन संभाजी संदीपान शिंदे, सचिव गणेश दिगंबर पावले।